जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 27 जूनचं प्रवचन. शाश्वतचे सुख कसे लाभेल असे पहा. एकदा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याचे कारण काय? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने, कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. लौकिकासाठी केलेले धर्म कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्याला सुद्धा आपण जे करतो आहे हे वाईट आहे हे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, देवापाशी काही न्याय नाही, तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारले, असे तरी झाले तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणारा एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले. मी त्याला विचारले, मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला? त्यावर तो म्हणाला, मला तसे आवडत नाही, लोक नावं ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्यांनी कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो, मग त्यातून शाश्वताचे सुख कसे मिळणार? अंगावर घातलेले दागिने, उत्तम लुगडे, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत? तसेच देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती इमारत परमार्थाची टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे. विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ 3 पैकी कोणत्याही एका गोष्टींनी साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत, दुसरी संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण, आणि तिसरी म्हणजे भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने श्रद्धेने प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा खरा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणे ह्याचं नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे ह्याचं नाव परमार्थ. अक्षरशः माफ करा, माझा थोडा आवाज बसलाय, तब्येत बरी नाही आहे. खरंच सांगते, आजच चर्चा झाली, मी ट्रेननी परत येत होते. आजकाल आपण घटना ऐकतो, ट्रेनमध्ये दरवाजा लाव म्हणलं म्हणून एका माणसाला मारून टाकलं. एका मुलीचं लग्न ठरलं होतं, तिला त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं, तिने त्याला गडावरून ढकलून दिलं. अरे काय चाललंय? म्हणजे पाप करताना लोकांना वाटतही नाहीये की आपण पाप करतोय. एखाद्याचा जीव घेताना सुद्धा काही वाटत नाहीये. आपल्या घरच्यांना वाईट वाटेल, आई वडिलांना काय वाटेल याचा सुद्धा विचार मनात येत नाही. हा समाज कुठे चाललाय? आणि इतक्या लोकांच्या समोर त्या मुलाला मारत असताना 100 लोकांनी व्हिडिओ काढले, परंतु कोणी त्याला मदत केली नाही. हे सगळं करताना खरंच देव माफ करेल का? आणि ह्यातले सगळे लोक देवळात जात असतील, यातले सगळे लोक परमार्थाचा हे करत असतील, गवगवा करत असतील की आम्ही हे करतो ते करतो, देवाचं करतो, परंतु वेळ आली तर कोण आलं पुढे? तर खरंच याची चर्चा चालू होती की लोकांना कसं वाटतं म्हणून देवाचं करू नका. देवाला काय वाईट वाटेल तसं वागू नका. ह्याला परमार्थ म्हणा. एक वेळ नामस्मरण नाही केलं तरी चालेल, पण इतकं वाईट, इतक्या घाणेरड्या लेवलचं वाईट कसं काय लोक वागू शकतात खरंच कळत नाही. इस प्रवचन में कहा गया है
कि हम लोग जो भी परमार्थ कर रहे हैं, जो भी हम लोग ये कर रहे हैं, वो लोगों के लिए मत कीजिए। किसी को दिखावा दिखाने के लिए लोग बुरा बोलेंगे इसलिए नहीं करना है। हमें भगवान का प्रेम आना चाहिए कि मनुष्य जन्म है, इसमें हमें समझ में आ रहा है कि इस संसार में कुछ भी चीज़ है वो सुखदायक नहीं है, आखिर इसमें दुख ही दुख है। हमको सबको ये समझता है, फिर भी हम उसी के पीछे पड़े रहते हैं। घर लिया तो बड़ा घर नहीं लिया, कार नहीं लिया तो बड़ी कार नहीं ली, मोबाइल फ़ोन लिया तो एंड्रॉयड नहीं लिया, एंड्रॉयड नहीं लिया तो OnePlus नहीं लिया। बस इसी में हम लोग फंसे रहते हैं। और वो लेकर भी हम लोग कितना दिन उसके मतलब उसके सहवास में हम लोग कितने दिन खुश हैं। उसके आगे वाली चीज़ भी तो रेडी है। तो इसके लिए नहीं करना है परमार्थ। परमार्थ भगवान का प्रेम लाने के लिए, भगवान को बुरा लगेगा ऐसा वर्तन हमसे ना हो, इसलिए करना है। तो ये भावना होनी चाहिए। किसी को खुश करने के लिए परमार्थ नहीं करना है, लोग क्या कहेंगे इसलिए परमार्थ नहीं करना है। हमें भगवत प्राप्ति करनी है और भगवान को जो अच्छा नहीं लगे वो नहीं करना है। इसे ऐसे अगर, और ये बहुत ही सिंपल है, इसमें कोई रॉकेट साइंस नहीं है समझने के लिए, एकदम समझने में आसान है। अच्छे विचार, अच्छा वर्तन और नामस्मरण, और कुछ नहीं चाहिए। बस नामस्मरण कीजिए और जितना हो सके बुरी चीज़ों से दूर रहिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।